काही वाटत नाहीये, पण आज खऱ्या अर्थाने दडपण आल्यासारखं वाटतंय. पण माझ्या समोर एवढे मान्यवर बसलेले आहेत, दडपण कदाचित कमी होईल नाही का. आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम निवेदक आणि आमच्या सर्वांचेच लाडके आणि आमच्या कलाकारांचे मार्गदाते आणि लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष संतोष लिंबोरे, मी यांना विनंती करतो की या ठिकाणी रंगमंचावर यायचे. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. आम्ही त्या लाडाने त्यांना आबा असं म्हणतो. नेहमीच आमच्या कलाकारांना पाठिंबा देणारे आणि आमचे कलाकार कुठेही काही संकटात जर अडकले तर त्यांच्यासाठी नेहमी धावणारे म्हणजे आमचे संतोष लिंबोरे. एकदा जोरदार टाळ्या. खरं तर आजचा पुरस्कार मी याच्या लायक आहे की नाही हे मलाही माहीत नाहीये, पण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि धम्माचा प्रसार हा मी जर लोकांच्या मनामध्ये रुजू शकलो असेल ना तर हा खरा माझा आजचा पुरस्कार. म्हणून मी नेहमी सांगतो की धम्माचं ज्ञान हे घराघरामध्ये पोचलं पाहिजे आणि ज्ञानाचं तळ हे मनामनामध्ये दाटलं पाहिजे. धम्माचं ज्ञान हे घराघरामध्ये पोचलं पाहिजे, ज्ञानाचं तळ हे मनामध्ये दाटलं पाहिजे. बाबासाहेबांच्या गाण्यावर एकदा नाही नाचलं ना चालेल, पण माझ्या बापाचं संविधान प्रत्येकाने वाचलं पाहिजे. कारण सध्याच्या काळाची गरज आहे. लोक असं म्हणतात मुलगी शिकली आणि प्रगती झाली. शिकतात तर सगळेच हो, पण शिकून हुकणारे पण सगळेच आहेत. जे जास्त शिकतात ना सर ते खूप जास्त ज्ञान देतात, पण जे द्यायला पाहिजे ना ते देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे. संविधानातले कायदे हे प्रत्येकाने आत्मसात केलं पाहिजे. मी आता एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्या ठिकाणी कवी अनंत राऊत यांच्यावर माझी ओळख झाली आणि मी कवी अनंत राऊत साहेबांना बोललो की सर तुम्ही एका मित्रावर कविता लिहिली की दुःख आडवा याला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. तर मी त्यांना म्हटलं कवी अनंत राऊत साहेबांना की तुम्ही तर खरं तर कविता मित्रावर लिहिली, पण मला असं वाटतं की तुम्ही माझ्या बाबासाहेबांवर लिहिली. कारण मी माझ्या बाबासाहेबांना एकदम जवळचा मित्र मानतो आणि त्यांचं जे संविधान आहे ना मी त्यांना माझ्या गुरुचरणी ठेवतो. ते मला म्हटले की असं कसं काय, तर म्हटलं तुमची जर परमिशन असेल, तुमची परवानगी असेल त्या मी गीतामध्ये थोडेसे फेरबदल करू शकतो का. ते बोलले नक्कीच करा. तर ते गीत आज मी या रंगमंचावर सादर करतो. गीत खरं तर असे दुःख अडवाया उमऱ्यासारखा, दुःख अडवाया उमऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. पण मी त्यांना सांगितलं की मला माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची छबी दिसते, तुम्ही फक्त एवढंच बदल केला की दुःख अडवाया उमऱ्यासारखा, दुःख अडवाया उमऱ्यासारखा भीम वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, आम्ही तर चुकणारच नाही. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर बाभिमासारखा, एक तू तुम्ही सगळे एक एक तू मित्र कर बाभिमासारखा भीम वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि बाबासाहेब आंबेडकरांची खरी चळवळ जर खेडोपाड्यामध्ये जर कोणी पोहोचवली असेल तर ते म्हणजे वामनदादा कर्डक. जोपर्यंत वामनदादा कर्डकांचं नाव इथं